माढा तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका जरी अनिश्चित असल्या तरी सर्वच राजकीय पक्षांनी नव्या चेहऱ्यांच्या शोधासाठी हालचाली सुरू केल्या आहेत। मागील काही वर्षांपासून माजी आमदार बबनदादा शिंदे समर्थक आणि शिंदे विरोधक असे सरळ दोन गट कार्यरत होते। मात्र यंदा प्रथमच शिंदेंना सत्तेच्या बाहेर राहून लढत द्यावी लागणार आहे। माढा तालुक्यात जिल्हा परिषदेचे 7 गट व पंचायत समितीचे 14 गण असून यापैकी बहुतेक जागांवर शिंदे गटाचे वर्चस्व राहिले आहे। मात्र नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार अभिजित पाटील यांनी मिळवलेल्या विजयाने शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे। माढा तालुक्यातील 78 गावे माढा विधानसभा मतदारसंघात तर 36 गावे करमाळा मतदारसंघात समाविष्ट आहेत। करमाळ्यात शिंदे गटाचे वर्चस्व कायम असले तरी माढा मतदारसंघातील काही भागात अभिजित पाटील यांना निसटती आघाडी मिळाली आहे। आमदार अभिजित पाटील यांची राजकीय रणनीती। माढा तालुका हा पाटील यांच्यासाठी तुलनेने नवीन राजकीय पट आहे। त्यांच्या समर्थकांमध्ये नवीन आणि अपरिचित कार्यकर्त्यांचा समावेश आहे। त्यामुळे त्यांनी जनाधार वाढवण्यासाठी नव्या नेतृत्वाच्या शोधाला सुरुवात केली आहे। काही जुन्या नेत्यांनी देखील पाटील यांच्या गटात प्रवेश केला असून त्यांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत। तालुक्याच्या पूर्व भागात शिंदे गटाविरोधात नवा गट उभा करण्याच्या हालचाली सुरू आहेत। परवा कापसेवाडी येथे झालेल्या हुरडा पार्टी दरम्यान आमदार अभिजित पाटील यांनी द्राक्ष उत्पादक शेतकरी नेते नितीन कापसे यांना राजकारणात सक्रिय करण्याचे संकेत दिले। पूर्व भागात प्राध्यापक शिवाजी सावंत आणि ॲडव्होकेट धनाजीराव साठे यांच्या समर्थकांचा प्रभाव आहे। विधानसभा निवडणुकीत सावंत आणि शिंदे एकत्र आले होते तर साठे यांनी स्वतंत्र लढत दिली होती। मात्र पाटील यांनी यावेळी नितीन कापसे यांच्या माध्यमातून नवा बालेकिल्ला निर्माण करण्याचे संकेत दिले आहेत। शिंदे गटाचे कार्यकर्ते अजूनही विधानसभा निवडणुकीतील पराभवातून सावरलेले नाहीत। तालुक्याच्या पूर्व भागात शिंदे गटाविरोधात मोठी आघाडी तयार करण्याच्या हालचाली सुरू असल्याने शिंदे यांना नव्या रणनीतीसह मैदानात उतरावे लागणार आहे।